माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत शिवसेनेमध्ये अजूनही नाराज आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याकडे तानाजी सावंत यांनी पाठ फिरवली। पालकमंत्री कार्यालयातील सावंत यांचे फोटोही हटवण्यात आलेत। तर तानाजी सावंत हे नाराज नसून ते आजारी आहेत असं सारवासारव प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आले। उद्धव ठाकरेंसोबत दोनच आमदार शिल्लक राहतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। तर भविष्यात धाराशिव जिल्ह्यात राजकीय बदल झाले तर वावगं वाटायला नको असं म्हणत सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचे संकेत दिले। मात्र यावर निंबाळकरांनी मौन बाळगले। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेतली आहे। कोणताही पक्षपातीपणा न करता जिल्ह्यासाठी काम करेन असं यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं। इंदापुरातील वकील संघटनेच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे। यावेळी अजित पवारांच्या भाषणादरम्यान सभागृहात एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला। अजित पवारांनी फटकेबाजी करत वकिलांना चांगलंच सुनावल्याचं सुद्धा दिसून आलं। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतलाय। पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी संशय व्यक्त केलाय। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार अशी माहिती पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेली आहे। मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत निधीबाबत चर्चा करू असंही ते म्हणाले। राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशीच सुरू राहणार असून सरकारनं कुठलेही निकष बदललेले नसल्याचं स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे। चालू वर्षात 2,41,00,000 लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे। शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती आहे। आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त दिघेंच्या शक्तीस्थळावर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। तसंच सर्व शिवसैनिक आज आनंद दिघेंना अभिवादन करणार आहेत। जालन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेदरम्यान चोरट्यांनी चांगलाच हात साफ केलाय। पाकिटमारीस 7 मोबाईल चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यांच्याकडून हजारो रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। पीक विम्यातील घोटाळ्याबाबत अजित पवारांनी कारवाईचे संकेत दिलेले आहेत। पीक विम्यात मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं कानावर येत आहे। गैरव्यवहार झाला असेल तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असंही अजित पवार म्हणाले। राज्यात पीक विमा योजना बंद होणार नाही, ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे असं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली असून ज्यांना मिळालेली नाही त्याबाबत चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर त्यांनाही भरपाई मिळेल असंही कोकाटे यांनी सांगितलंय। भारतात सर्वात जास्त सोयाबीन खरेदी महाराष्ट्र सरकारनं केली आहे। यात 7 लाख टन इतकं सोयाबीन महाराष्ट्र सरकारनं खरेदी केल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। 40 लाख बारदानं उपलब्ध करून दिलेली असून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जय संविधान अभियानाचा शुभारंभ झालाय। विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अभियानाला सुरुवात झाली। दरम्यान संविधान बचाव देश बचाव अशा घोषणाही देण्यात आल्या। इंदापूर बाजार समितीकडून आयोजित कृषी महोत्सवाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सांगता झाली। यावेळी अजितदादांनी डॉग शो पाहण्याचा देखील आनंद घेतला। सोबतच विजेत्या स्पर्धकांना अजित पवारांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आलं। इंदापूरच्या कृषी प्रदर्शनातील राधाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील भुरळ पडली आहे। राधा ही जगातील सर्वात लहान 3 फुटांची म्हैस आहे। या म्हशीची अजित पवारांनी पाहणी करत तिच्याविषयी माहिती देखील जाणून घेतली। मध्यवर्ती बँक पदभरती विरोधात चंद्रपुरातील आंदोलनाला पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट दिली। यावेळी उईके यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करू असं आश्वासन आंदोलकांना दिलंय। अकोल्यात अवैध दारू विक्री विरोधात वाईन बार असोसिएशननं आमरण उपोषण केलंय। याबाबत कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं संघटनेनं उपोषणाचं हत्यार उपसलंय। तर अवैध दारू विक्रीला उत्पादन शुल्क विभागाचं पाठबळ असल्याचाही त्यांनी आरोप केला। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खडकी इजारा इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी धरणे आंदोलन केलंय। इजारा धरणातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र अद्यापही पाणी सोडण्यात न आल्यानं शेतकरी आक्रमक झाले। वर्ध्यात दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं गेलं। सरकारनं प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली।
प्रहारच्या दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं। याशिवाय मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात उशिरा जमा होत असून तो तातडीने आणि नियमित वेळेत देण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली। जळगावातील वंजारी गावाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आलेली आहे। गेल्या 5 वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी पारोळ तहसील कार्यालयामध्ये सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर आयुक्तांनी तात्काळ नाव बदलण्याचं लेखी आश्वासन दिलंय। पुण्यातील राजगुरुनगर शहरात एका कापड दुकानामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्केटिंगसाठी महिलांना 1 रुपयामध्ये 1 ड्रेस ही स्कीम लावण्यात आली होती। मात्र महिलांना ड्रेस न देता कापड व्यावसायिकांनी दुकान बंद केलं होतं। त्यामुळे महिला आक्रमक झाल्या आणि महिलांनी दुकानाबाहेर एकच गर्दी केली होती। नीट यूजी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आलेला आहे। ऐच्छिक प्रश्न हटवण्यात आलेत, तसंच वेळेतही बदल करण्यात आलाय। नीट यूजी परीक्षेत आता 200 ऐवजी 180 प्रश्न असणार आहेत, तर परीक्षेच्या वेळेस 20 मिनिटांची कपात करण्यात आली आहे। माणसाच्या युरिन पासून कार्बन पदार्थ आणि ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते, याचा शोध नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रोफेसर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी लावलाय। या प्रयोगासाठी वेगवेगळ्या 40 प्राण्यांच्या युरिनची तपासणी करण्यात आली आणि यामध्ये माणसाच्या युरिनमध्ये सर्वाधिक प्रमाणात युरिक ऍसिड आढळलंय। कोल्हापुरात संविधान महावाचन सप्ताहाची युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। 1111 विद्यार्थ्यांनी सलग 7 दिवस 4 तास संविधानाचं वाचन केलं होतं। दरम्यान जिल्ह्यातील नेत्यांनी या रेकॉर्डची दखल घेत गुरुकुल शिक्षण समूहाचा सन्मान केला। उपवासाची भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानं 50हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूरमधील ही घटना आहे। विषबाधा झालेल्या भाविकांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सर्व रुग्णांची प्रकृती ही धोक्याबाहेर आहे। शहापूर तालुक्यात लालपरीची अवस्था दयनीय झालेली आहे। तब्बल 48 बसगाड्या ह्या नादुरुस्त आहेत। प्रवाशांनाच बसला धक्का मारून आणावं लागतंय, त्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा 12 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय। विराट कोहली 30 फेब्रुवारीपासून रेल्वे विरुद्धच्या सामन्यामध्ये खेळणार आहे। या सामन्यापूर्वी सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जळगावच्या पारोळ्यात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडली। शर्यतीत तब्बल 125 बैलगाडा संघांनी सहभाग नोंदवला। या शर्यतीमध्ये शेंदुर्णी इथल्या बैलगाडा संघानं पहिले 41,000 रुपयांचं रोख पारितोषिक जिंकलंय। जळगावातील वंजारी गावाचं नाव बदलण्याची मागणी गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी पारोळ तहसील कार्यालयामध्ये सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। ग्रामस्थांच्या इशाऱ्यानंतर आयुक्तांनी तात्काळ नाव बदलण्याचं लेखी आश्वासन दिलंय। मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मकता दाखवली तर मी त्यांची भेट घेणार। भेट घेण्यासाठी जरांगेंना निरोप सुद्धा पाठवणार असल्याची माहिती जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी दिलेली आहे। तर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला यश यावं असंही त्या म्हणाल्या। आम्हाला मनोज जरांगेंच्या प्रकृतीची काळजी असून सरकारनं याबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेली आहे। विजयसिंह पंडित यांनी जरांगेंची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। मराठा आरक्षणासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, मात्र मनोज जरांगेंनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये अशी विनंती भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलेली आहे। तर जरांगेंच्या मागण्या समजून शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासनही चव्हाण यांनी दिलं।